टाळ वाजे, मृदुंग गाजे, भक्तीचा दरवळ पसरलेला साज. माऊली निघाली पंढरपूर, ओठांवर श्रीहरी विठ्ठल, विठ्ठलाचा गजरा गाज. आज आषाढी एकादशी म्हणजेच आषाढ शुक्ल एकादशी, ज्याला देवशयनी एकादशी असेही म्हणतात. ही वारकरी संप्रदायातील सगळ्यात प्रसिद्ध, वर्षातून 24 एकादशांपैकी सर्वात महत्वाची एकादशी मानली जाते. या दिवशी भगवान विष्णू क्षीरसागरात शेषेवर योगनिद्रेत जातात, म्हणजेच ते 4 महिने झोपतात आणि कार्तिक शुद्ध एकादशीला, ज्याला प्रबोधिनी एकादशी म्हणतात, ते पुन्हा जागृत होतात. म्हणूनच संपूर्ण महाराष्ट्रातील लाखो संख्येने वारकरी मंडळी महिनाभर आधीच पंढरपूरच्या दिशेने पदयात्रेसाठी निघतात. या पदयात्रेला वारी असे म्हणतात आणि हा उत्सवच आषाढी उत्सव म्हणून ओळखला जातो. वारी म्हणजे काय? वारी म्हणजे फक्त आळंदी ते देहू चालत जाणं नाही, तर वारी म्हणजे आपल्या इष्टदेवाच्या दर्शनासाठी विशेष तिथीला चालत जाणं. पंढरपूरची वारी म्हणजे वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या चालत आलेला हा महाराष्ट्राचा पवित्र, पारंपरिक आणि महान उत्सव. डोक्यावर तुळस, मनात निष्ठा, भक्तीची प्रखर साधना घेऊन ऊन, तहान, पाऊस, वारा हे सगळं सहन करत 8-10 लाखांहून अधिक वारकरी वेगवेगळ्या मार्गाने आपल्या लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे चालत जातात. अशी ही अढळ श्रद्धा, अशी ही भक्तीची अनेक रूपं पंढरपूरच्या वारीत दरवर्षी अनुभवायला मिळतात. आज नेहमीप्रमाणे मी मुलांना वारकरी पोशाखात तयार केलंय. गळ्यात तुळशीची माळ, डोक्यावर तुळस, हसऱ्या मुखावर भक्तीचा तेजस प्रकाश, हातात टाळ आणि मुखात रामकृष्ण हरीचा जप खास. हे छोटे वारकरी म्हणजे माझा विठ्ठल आणि माझी रुक्मिणी. भारतात नाही तर भारताबाहेर राहत असतानाही या चिमुकल्या भक्तांमध्ये मला खऱ्या पंढरीचा अनुभव मिळतो. मुलं लहान असताना हे सगळं करणं सहज शक्य होतं. आपल्याला हवं ते घालतात, करतात, ऐकतात. पण एकदा का ती मुलं मोठी झाली की हे सगळं करता येईल का सांगता येत नाही. म्हणून मला वाटतं की हेच वय असतं जेव्हा संस्कार रुजवायचे असतात. माझं ठाम मत आहे की लहान वयात शिकलेल्या गोष्टी आयुष्यभर सोबत राहतात. मग ही मुलं जगाच्या पाठीवर कुठेही गेली तरी ती आपोआप आपल्या मातेशी, आपल्या संस्कारांशी जोडलेलीच असतात, नाही का? जसे ओरिसामध्ये भगवान जगन्नाथ, द्वारकेला श्रीकृष्ण आणि तिरुपतीला बालाजी, तसेच आपल्या महाराष्ट्रात विठ्ठलाचा गजर असतो. श्रीकृष्ण हा विष्णूचा अवतार आहे आणि विठ्ठल म्हणजेच त्या श्रीकृष्णाचं सगुण रूप, म्हणजेच भक्तांसाठी रूप धारण केलेला तोच विष्णू. आजच्या दिवशी पंढरपुरात अपार गर्दी, सोहळा, नृत्य आणि अनेक ठिकाणून येणाऱ्या पालख्या, पैठणहून संत एकनाथांची, देहूहून संत तुकारामांची, आळंदीहून ज्ञानेश्वरांची, त्र्यंबकेश्वरहून निवृत्तीनाथांची आणि शेगावहून संत गजानन महाराजांची. संतांच्या पावलांनी पवित्र झालेलं ते वारीचं रस्तं आणि लाखो भक्तांनी भरलेलं ते वातावरण, विटेवर ताट उभा तो विठ्ठल, ते सुंदर सावळं रूप, मनोहर दर्शनमल. जगभरात श्रीहरी विठ्ठलाचं नाम जपणारे भक्त, वारकरी तेच खरे संपत्तीवान. आणखी काय हवं असतं आयुष्यात? पैसा, गाडी सगळं येतं आणि जातं, पण अखेरच्या क्षणी जो सोबत उरतो तो म्हणजे मनात वसलेला गोड आणि शाश्वत पांडुरंग, नाही का?